विक्रांत भारतीय, संजय खोडके आणि अमोल मिटकरी दोघांनी हात वर केलेले. विक्रांत सभापती काळे महोदय, नाही. 23 नोव्हेंबरच्या सभेचा उल्लेख जो आदरणीय गटनेते प्रवीणजींनी केला आणि या निमित्ताने हक्कभंगाची जी चर्चा आपण करतोय, सभापती महोदय, हे एका राजकीय पक्षाची सभा नव्हतीच. मुळामध्ये संविधानाचा अपमान करणारी सभा होती. हे सगळी वाक्य सभापती महोदय अँटी कॉन्स्टिट्यूशन वाक्य आहेत. कुठल्या सभागृहाचा अपमान चाललाय? हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळालं सभापती महोदय, तेव्हापासून काही व्यवस्था, काही इन्स्टिट्यूट पिढ्यानपिढ्या अशा व्यवस्थित समाजासमोर उभा केल्या, त्यांच्याबद्दलची श्रद्धा उभी केली, त्यांच्याबद्दलचा विश्वास उभा केला. 52 ला इलेक्शन झालं, 57 ला झालं, 62 ला असंख्य निवडणुका झाल्या, असंख्य निवडणुकीच्या सभा झाल्यात, कित्येक नेत्यांची भाषणं आली. सभापती महोदय, राजकीय पक्षांच्या भूमिकांबद्दलचं ऑब्जेक्शन मी समजू शकतो. क्षणभर माणूस निवडणुकीला उभे राहतो, व्यक्तिगत टीका पण समजू शकतो. पण या वादळामध्ये विधिमंडळाचा अपमान हे महाराष्ट्रासारख्या प्रगतिशील राज्यामध्ये व्हावं आणि अशा जिल्ह्यामध्ये व्हावं की ज्या जिल्ह्याचं नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी आहे. सभापती महोदय, कोण होतं या सभागृहामध्ये आणि कोणाचा अपमान केला? विस पागे या सभागृहामध्ये होते, गदी माडगुळकर या सभागृहामध्ये होते, रासू गवई या सभागृहामध्ये होते, वामनराव महाडिक होते, सूर्यवान वाडणे पाटील होते आणि स्वातंत्र्यापूर्वी सभापती महोदय रामचंद्र सोमण होते, रामराव हुक्केकर होते, मधु दंडवते होते, उत्तमराव पाटील होते. अशी समाजातली माणसं, तपस्वी माणसं ज्यांनी या सभागृहाचं प्रतिनिधित्व केलंय, त्याचा धडधडीत अपमान होतो. हा कुठल्या एका राजकीय पक्षाचा विषय सभापती महोदय असूच शकत नाही. 125 वर्षाची परंपरा आहे सभापती महोदय या सभागृहाला. कुठल्या एका व्यक्तीचा अपमान नाहीच आहे. पण सभापती महोदय, अशा प्रकारचा जर विषय या महाराष्ट्रामध्ये होत राहिला तर ज्या प्रकारचे पायंडे एखाद्या राजकीय पक्षाच्या सभेमध्ये होत राहतील ते पुढच्या महाराष्ट्राला परवडणार नाही. सभापती महोदय, मी ज्यावेळेस हे सभागृह सध्या सुरू होतं त्यावेळेस मी वरती बघत होतो, शाळेतली लहान लहान मुलं आली होती. ही सगळी शाळेतली मुलं आणि महाविद्यालयाची मुलं हे सभागृह बघायला कशासाठी येतात? केवळ अभ्यासासाठी सभा येत नाही सभापती महोदय. या इन्स्टिट्यूट बद्दल श्रद्धा निर्माण व्हावी, विश्वास निर्माण व्हावी, या संस्कारासाठी इथे येतात. आणि एका राजकीय पक्षाच्या नेत्याच्या समोर सभापती महोदय अशा प्रकारचा अपमान सभागृहाचा जर होत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. आणि केवळ हक्कभंगच नाही सभापती महोदय, तर यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजे आणि ते फौजदारी गुन्हे हे संविधानाचा अपमान करणारे केले पाहिजे, असं माझं मत आहे. सभापती महोदय, हा कुठल्या राजकीय पक्षाचा मुद्दाच नाही आहे, हा एका सदस्याचा मुद्दाच नाही आहे. हा महाराष्ट्र देशाच्या समोर जे एक आपली प्रतिमा उभा करणारा प्रयत्न करत आहे तसा हा मुद्दा आहे. मला सभागृहाला विनंती करायची आहे आणि सभागृहाच्या सगळ्या सदस्यांना विनंती करायची आहे, हा मुद्दा गंभीर मुद्दा आहे, हा मुद्दा सिरियस मुद्दा आहे. या मुद्द्याला राजकीय पक्षाच्या पलीकडे बघितलं पाहिजे. अशा प्रकारचे पायंडे वेळीच थांबवले पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून मी आदरणीय सभापती महोदयांना विनंती करणार आहे की या हक्कभंगाचा प्रस्ताव हा सभागृहामध्ये यशस्वीपणे मांडावा. आणि तमाम सदस्यांना मी प्रामुख्याने विनंती करणार आहे की या विषयावर आपल्या कडक प्रतिक्रिया व्यक्त कराव्या, जेणेकरून अशा प्रकारची हिम्मत कुठल्याच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या समाजाच्या समोर करू नये. खूप खूप धन्यवाद. सन्माननीय सदस्य संजय खोडके, पण वेळेची मर्यादा मी टाकणार नाही, पण तरी पण आपल्याला बाकीचंही कामकाज आहे, त्यामुळे थोडं. माननीय सभापती महोदय, आज जो विषय हक्कभंग समिती समोर घेण्यासाठी माननीय दरेकर साहेबांनी मांडला, हा एक विषय आहे आणि त्यांनी पूर्ण आपल्या सभागृहाची जी प्रतिष्ठा आहे ती प्रतिष्ठा त्या वक्तव्यातून आणि लोकप्रतिनिधींसमोर केल्यामुळे झालेली आहे. प्रश्न मी मांडत जो आहे, मी हक्कभंग समितीचा सदस्य आहे, परंतु त्या हक्कभंग समितीचे जे नियम आणि जे अधिकार आहे त्याच्यात खऱ्या अर्थानं बदल करण्याची गरज निर्माण झालेली आहे. आत्ताच माननीय मुख्यमंत्र्यांनी लोकप्रतिनिधीचा अपमान किंवा जेडीचं एक सर्क्युलर काढलेलं आहे, ते त्याच्यासाठीच काढलेलं आहे की लोकप्रतिनिधींना जो अधिकार किंवा जे काही स्वातंत्र्य मिळालेलं आहे, अधिकारी किंवा अजून जे लोक त्यांना महत्व देत नाही त्या संदर्भातलं सर्क्युलर काढलेलं आहे. आपला जो आता हक्कभंग समितीचा जो अधिकार आहे त्याच्यात पुनर्रचना करण्याची खऱ्या अर्थानं
गरज आहे. आम्ही आतापर्यंत आमचे अध्यक्ष प्रसाद लाड. प्रसाद लाड आहे, त्यांना माहित आहे. आम्ही 5-6 मिटिंगा झालेल्या आहेत, परंतु जे काही आम्ही एखादी नोटीस पाठवतो तर ती नोटीस सुद्धा स्वीकारत नाही. त्या नोटीसला उत्तर देताना त्याच्यातून पुन्हा हक्कभंग निर्माण होतो. म्हणून माझी सभागृहाला विनंती आहे की ही हक्कभंग समिती जी आहे, या हक्कभंग समितीमध्ये पुनर्रचना, त्याच्यात नियमात आणि त्याच्यात बरेच कठोर निर्णय घेण्याची गरज आहे. त्याशिवाय हा जो हक्कभंग आपण आज सादर करून आलो, हा वर्षानुवर्ष चालत राहील. 2 वर्ष 3 वर्ष त्याच्यातून काही निघत नाही. किंवा ह्या ज्या आपल्याला अधिकार सभागृहाला आहे, नियम समितीचा एखादा आता याच आठवड्यामध्ये एखादी बैठक घेऊन याच सेशन मध्ये त्याला मान्यता देऊन खऱ्या अर्थानं याला कठोर कारवाई कशी होऊ शकते हे करण्याची गरज आहे. हवामानाची सूचना जी या ठिकाणी दिलेली आहे त्याला सभापती महोदय केला, ज्यामध्ये आदरणीय पवार साहेबांपासून आदरणीय उद्धव साहेबांपर्यंतचा उल्लेख झाला. याच सभागृहाला 1926 ते 1934च्या काळात मुंबई विधान परिषदेला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सदस्य राहिलेले आहेत. ज्या विधान परिषदेला इतकी पवित्रता आहे, इतकं त्याचं गांभीर्य आहे, आणि संविधानाची रचना विधान परिषद आणि विधानसभा बरोबर विधिमंडळ, आणि एखादा कार्यकर्ता, एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता, त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शिंदे साहेब सुद्धा इथे बसलेले आहेत, ते सुद्धा या सदस्याचे, या सभागृहाचे सदस्य आहेत. हक्कभंग समितीच्या संदर्भामध्ये जे आता खोडके साहेबांनी मत व्यक्त केलं, माझी सभापती महोदय आपल्याला विनंती आहे, स्वतः अध्यक्ष या ठिकाणी प्रसाद लाड साहेब बसलेले आहेत, एखादा हक्कभंग या ठिकाणी दाखल होतो, अवमानाची सूचना दिली जाते आणि नंतर मग त्यामध्ये इतकी ढिलाई होते की वर्षानुवर्ष ते मागं पडतं. त्या हक्कभंगाचा मलाही अनुभव आहे. आता कारकीर्द एखाद्याची टर्म संपल्यानंतर तो हक्कभंग लागू होत नाही असा एक नियम आहे. पण आता हा जो मुद्दा आहे, या चंद्रकांत हौसराव मोरेचं जर भाषण आपण ऐकलं सभापती महोदय, तर यांनी लाल कार्पेट, लाल बॅच, त्याचप्रमाणे या विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाच्या प्रत्येक सदस्याचा अत्यंत अवमान होईल. आणि ते भाषण चालू असताना त्या कर्जत जामखेडचे विद्यमान आमदार त्या ठिकाणी, सूर्यकांत हौसराव मोरे, सूर्यकांत मोरे, आणि ते भाषण चालू असताना जामखेडच्या विधानसभेचे सदस्य त्या मतदारसंघाचे तिथे अक्षरशः हसतायत. म्हणजे तुम्हाला सुद्धा तो अवमान मान्य आहे का? जर विधान परिषदेच्या सदस्याचा, सभापतींचा, ठीक आहे, तात्कालिक तुमचे काही मतभेद असू शकतात, राजकीय वैमनस्य असू शकतं, पण त्या अनुषंगानं एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता जर असा अवमानजनक बोलत असेल तर त्यावर विशेष अधिकार भंग झालाच पाहिजे, फौजदारी गुन्हे झालेच पाहिजे. असा कोणीही माणूस उठेल आणि उद्या विधान परिषद सदस्याला बोलत असेल आणि त्याला जर विधानसभेचा सदस्य बसून तिथे हसत असेल तर हे सुद्धा अवमानकारक आहे. या हक्कभंगाबरोबर त्याला मूक संमती देणाऱ्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई व्हावी, असं या निमित्तानं मी आपल्या समोर निवेदन करतोय. अनिल परब.